Hello friends, I am Mr. Eve Azare from Civil Department. So today we are discuss about a sixth chapter, and in that sixth chapter having a last lecture. So dear friends, in that lecture we discuss about the geosynthetic material. तर मित्रांनो, आजचं आपलं हे सिलेबस मधलं लास्ट लेक्चर आहे. तर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे की जिओसिंथेटिक मटेरियल्स म्हणजे नक्की काय आहे आणि ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळतात. Geosynthetic material is a product used for to solve the civil engineering problems made for widely varieties of natural and synthetic material. म्हणजे जिओसिंथेटिक मटेरियल हे मित्रांनो जे काय आहे तर ह्याचा वापर आपण इंजिनिअरिंग रिलेटेड जे काय प्रॉब्लेम्स असतील तो सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो याचा वापर आपण करत असतो. आता ह्याच्या प्रॉपर्टी जर का बघायच्या झाल्या तर हे लाईट इन वेट आहे, इम्परवियस इन नेचरमध्ये दिलेलं असतं, त्याच्यानंतर नॉन डिकेबल आहे आणि इझी टू हँडल आहे. म्हणजेच वजनाला जे काय असणार हे काय मटेरियल आहे ते भरपूर लाईट इन वेट दिलेलं असतं आणि जे काय असणारं त्याचं नेचर आहे ते इम्परवियस आहे. इम्परवियस म्हणजे त्याच्यातून पाणी शक्यतो पास होत नाही अशा प्रकारचं त्याचं नेचर असतं. नॉन डिग्रेडेबलचा अर्थ आहे ते शक्यतो कुजत नाही किंवा गंजत नाही अशा प्रकारचं ते मटेरियल दिलेलं असतं. आणि इझी टू हँडल, इझी टू हँडल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो ते सहज आणि सोप्यारीत्या आपल्याला ते नेता येतं. हाय ट्रान्समिसिबिलिटी अंडर स्ट्रॉंग कॉम्प्रेशन, एखादा जर कॉम्प्रेशन लोड जर त्याच्यावर पडत असेल तर असणारी त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती भरपूर चांगली असते. तर अशा प्रकारचं हे जिओसिंथेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळत असतात. त्याच्यानंतर जे काय असणार त्याचं ब्रेकिंग स्ट्रेंथ आहे, टेन्साईल स्ट्रेंथ आहे किंवा स्टॅटिक किंवा डायनॅमिक जी काही स्ट्रेंथ दिलेली आहे ती ॲज कम्पेअर अदर स्ट्रेंथपेक्षा मित्रांनो भरपूर चांगली दिलेली आहे. त्याच्यानंतर हाय टेरिंग स्ट्रेंथ आहे, हाय मॉड्युलस ऑफ डिफॉर्मेशन आणि हाय मॉड्युलस ऑफ इल्ड प्रॉपर्टीज. म्हणजे ज्या काय त्याच्या असणाऱ्या इतर प्रॉपर्टीज म्हणजे जसं की आपण म्हणतो की टेन्साईल स्ट्रेंथ जसं बघितली तसं त्या प्रकारे त्याचं अल्टिमेट स्ट्रेंथ असेल, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असेल, जे काय असणार जी स्ट्रेंथ आहे मित्रांनो ही अगदी चांगल्या प्रकारची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे फेरोसेट. आता फेरोसेट म्हणजे नक्की काय आहे आणि हे कोणत्या प्रकारचं मटेरियल आहे तर आपण माहितीसाठी बघूया. इट इज अ हायली अर्ली स्ट्रेंथ ऑफ द सिमेंट विच कॉम्प्लीज विथ BSE-9197 सिमेंट 152.5. म्हणजे हे जे काय फेरोसेट हा एक सिमेंटचा प्रकार आहे आणि हाय अर्ली स्ट्रेंथ म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर जे काही डेंटिस्टचा दवाखाना असतो म्हणजे दाताचा दवाखाना असतो तर अशा ठिकाणी जे काही सिमेंट आपण जे काही दाताचा फिलअप किंवा गॅप जो काय भरण्यासाठी आपण जिथे सिमेंट वापरणार आहे ते फेरोसेट टाईपचं बऱ्यापैकी सिमेंट असतं. तर हे जे काय असणारं सिमेंट आहे हे क्विकली सेट होत असतं आणि त्याची असणारी स्ट्रेंथ असेल किंवा त्याची प्रॉपर्टीज असेल ही अगदी बेटर असते ॲज कम्पेअर अदर टाईप ऑफ सिमेंटपेक्षा. फेरो सिमेंट इज अ ड्राइव्ड फ्रॉम द रूट वर्ड ऑफ फेरस अँड कॉन्क्रीट. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं त्या मटेरियलमध्ये फेरस आणि सिमेंट ह्या दोघांच्या मिक्सचरला आपण म्हणतो फेरोसेट. तर ह्या दोन मिक्सचरचा आपण वापर करून त्याच्यामध्ये आपण सिमेंट असेल, फाईन ॲग्रिगेट असेल, कोर्स ॲग्रिगेट असेल ह्यांचा वापर करून आपण तो बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे तो वापरू शकतो. फेरोसेट सिमेंट इज अ मोर कॉमनली रेफर्ड फॉर रिन्फोर्समेंट कॉन्क्रीट कॉम्बिनेशन ऑफ आयर्न आणि स्टील. तर ज्या ठिकाणी मित्रांनो आयर्न असेल किंवा स्टील असेल अशा ठिकाणी कंबाईनमध्ये त्याचा वापर केला जातो आणि त्याच प्रकारे आपल्याला लाईट स्ट्रक्चरमध्ये सुद्धा त्याचा आपण वापर केला जातो. आणि त्याच्यात जे काय असणारं सुटेबिलिटी आहे तर ती अर्ली डिमोलाइनिंग हँडलिंग असेल, यूज ऑफ प्रीकास्ट कॉन्क्रीट युनिट असेल. तर ज्या ठिकाणी आपल्याला एखादं काम कमी वेळात आपल्याला लवकरात लवकर करायचं असेल तर अशा ठिकाणी मित्रांनो आपण फेरो सिमेंटचा आपण वापर करत असतो. टू मेंटेन द प्रोडक्शन ऑफ द कोल्ड वेदर. काही वेळेस कसं होतं की ज्या ठिकाणी हवामान गार आहे तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला या मटेरियलचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे आणि कमी वेळात ते स्ट्रक्चर आपण अचीव करू शकतो. आणि अर्ली स्ट्रेकिंग ऑफ फॉर्मवर्क आणि
जे काय असणारं तुमचं स्ट्रक्चर आहे ते लवकर सेट झाल्यामुळे असणारं जे काय फॉर्मवर्क आहे ते सुद्धा आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला फेरो सिमेंट म्हणजे काय हे बघता येईल. प्रॉपर्टी जर त्याच्या बघायच्या झाल्या तर इट इज केमिकली टू द सिमिलर टू द प्रोकॉम. तर जे काय असणारं प्रोकॉम असतं तर त्याच्यानुसार त्याच्या प्रॉपर्टी ह्या सेम बघायला आपल्याला मिळत असतात. तर अशा प्रकारे ह्याचा वापर आपण फेरो सिमेंट म्हणून करत असतो. स्टिफनेस अँड सेट सिमिलर रेट टू द प्रोकॉम. जी काय असणार ती जी अर्ली स्ट्रेंथ असेल किंवा सेटअप वेळची कंडिशन असेल ती लवकरात लवकर होत असते. इट डज नॉट सर्टन इन ॲडेड ॲक्सिलेटर और ॲडमिक्चर. ज्यावेळी आपण एखादं स्ट्रक्चर तयार करणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारचं ॲडमिक्चर असेल किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल असेल ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करावं लागत नाही. इट इज सिमिलर टू द प्रोकॉम फ्रॉम द सेम वर्क अँड प्रॉपर्टी सिमिलर टू द प्रोकॉम. तर प्रोकॉम म्हणजे काय तर जे काय असणारं मटेरियल सिमेंटच्या रिलेटेड असतं, दिसायला ते अगदी सिमेंट सिमिलर टाईप असतं. तर त्याच्या जशा प्रॉपर्टी असतात त्याच प्रकारच्या सुद्धा त्याच्या प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळत असतात. तर अशा प्रकारचं प्रॉपर्टीज आपल्याला फेरो सिमेंट बद्दल बघायला मिळत असतात. नेक्स्ट आहे मित्रांनो ते म्हणजे आता ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत. तर यूज्ड फॉर हाय अर्ली स्ट्रेंथ ऑफ व्हरायटीज ऑफ कॉन्क्रीट. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला एखादं कॉन्क्रीटची स्ट्रेंथ अचीव करायची असेल तर याचा वापर होतो. फॅसिलिटेड टू द अर्ली डिमोल्डिंग हँडलिंग अँड यूज ऑफ प्रीकास्ट कॉन्क्रीट प्रोडक्शन. तर प्रीकास्ट कॉन्क्रीट प्रोडक्शन असेल तर तिथं आपल्याला लवकरात लवकर एखादं काम करायचं असतं त्या ठिकाणी त्याचा वापर होतो. रिड्यूस द फॉर्मवर्क फॉर स्टिकिंग टाइम. म्हणजे एखादं फॉर्मवर्क आहे ते लवकरात लवकर रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा मित्रांनो ह्याचा वापर आपल्याला करता येतो. इट हेल्प्स टू मेंटेन नॉर्मल सिमेंट प्रोडक्शन ड्युरिंग कोल्ड वेदर. आणि काही वेळेस मित्रांनो आपल्याला असणाऱ्या ह्या कॉन्क्रीटचा नॉर्मल सिमेंट म्हणून सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो. युजेस जर त्याचे आपल्याला बघायचे झाल्या तर ॲज कम्पेअर सेम ते फेरो सिमेंट प्रमाणेच त्याचे युजेस दिलेले आहेत. अवेलेबिलिटी म्हणजे मार्केटला जर बघितलो तर 25 किलोची बॅग आपल्याला युनायटेड किंगडममधून अवेलेबल होत असते आणि इट इज अवेलेबल इन बल्क टँकर्स. आणि व्हरायटीज ऑफ मटेरियलमध्ये आपल्याला जे काय असणार फेरो सिमेंट हे मार्केटला अवेलेबल होत असतं. स्टोरेज जर बघायचं झालं म्हणजे जे काय असणारं फेरो सिमेंट आहे हे कुठे स्टोअर करतो किंवा काय करतो. दिस बॅग हॅव्हिंग ग्राउंड इन कोल्ड ड्राय कंडिशन फॉर सेफ स्टेबल मॅनर. जे काय असणार आहे मित्रांनो आपल्या बॅगच आहेत त्या एखाद्या ठिकाणी जिथं कोल्ड वेदर आहे आणि जागा आपली क्लिअर आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो याचा वापर होत असतो. मॅक्झिमम स्टोरेज पिरियड कॅन बी फाउंड ऑन द बॅग. म्हणजे काही वेळेस त्या बॅगवर सुद्धा इन्स्ट्रक्शन आपल्याला बघायला मिळत असतात की 1 महिना 2 महिने किंवा 6 महिने किती महिने आपल्याला ती बॅग स्टोअर करायची आहे त्यानुसार मित्रांनो सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. आता नेक्स्ट पॉईंट आहे म्हणजे तुम्ही मित्रांनो अधेसिव्ह मटेरियल. आता इपॉक्सी असतील अधेसिव्ह मटेरियल आहे तर हे मटेरियलची नावं आपण काही वेळेस ऐकलेले आहेत पण ॲक्च्युअली त्याचं मिनिंग वगैरे आपल्याला माहीत नाही आहे. तर अधेसिव्ह मटेरियल इज अ टिपिकली लिक्विड बॉन्ड हॅव्हिंग शिअर रेजिस्टन्स ऑर सॉल्युफाय द कुलिंग. तर जे काय मित्रांनो अधेसिव्ह मटेरियल आहे तर हे बॉन्डिंगसाठी मॅक्झिमम आपण वापरतो. एक्झाम्पल आता एखाद्या फर्निचरवर एखादं प्लायवूड दिलेलं आहे ते प्लायवूड आणि असणारं लाकूड ह्या दोघांचं कॉम्बिनेशन फिट करण्यासाठी मित्रांनो आपण अधेसिव्हचा आपण वापर करत असतो. आणि इट इज युज्ड फॉर ए परफेक्ट बॉन्डिंग मटेरियल म्हणून मार्केटला ह्याचा आपण वापर करत असतो. तर ह्याला आपण म्हणतो मित्रांनो अधेसिव्ह मटेरियल. इपॉक्सी जर बघायचं झालं तर इपॉक्सी इट इज अ टर्म युज्ड फॉर टू डोनेट बोथ बेसिक कंपोनंट्स. तर जे काय असणारे 2 बेसिक कंपोनंट्स आहेत मग ते अधेसिव्ह असेल किंवा इपॉक्सी असेल तर त्याच्या प्रॉपर्टी जर बघितली तर हाय टेम्परेचर आहेत आणि हाय केमिकल रेजिस्टन्स सुद्धा त्याची प्रॉपर्टी बघायला मिळते. एक्सलंट अधेजन आहे आणि इको फ्रेंडली ही आपल्याला प्रॉपर्टी दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारच्या प्रॉपर्टीज बघायला मिळत असतात. द ॲप्लिकेशन ऑफ इपॉक्सी युज्ड फॉर द मटेरियल एक्सटेन्सिव्ह अँड इन्क्लूड कोटिंग. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एखादं कोटिंगचं मटेरियल अप्लाय करण्यासाठी त्याचा वापर होत असतो. मग अधेसिव्ह आणि कंपोजिट मटेरियल आहे तर त्याचा वापर सुद्धा या ठिकाणी आपण इपॉक्सी म्हणून करू शकतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल सँड अँड इट्स सुटेबिलिटी. आता मित्रांनो आर्टिफिशियल सँड म्हणजे नक्की काय हे पहिलं आपण बघूया आणि त्यानुसार त्याचे नंतरचे जे काय ॲडव्हान्टेजेस असतील किंवा जे जे काय डिसॲडव्हान्टेज आहेत ते आपण बघत जाऊया. आता मित्रांनो
आर्टिफिशियल सँड, आता सँड म्हणजे वाळू हे सगळ्यांना माहितीच आहे, जे आपण नदीच्या किनारी बघतो. पण आर्टिफिशियल सँड म्हणजे आता आपण बांधकामावर 99.99% आपण क्रश वापरतो. आता क्रश म्हणजे काय असतं, एखादा मोठा दगड असतो, त्या दगडाचा बारीक चुरा केला जातो आणि त्याला एखाद्या सेपरेशन बांडमध्ये टाकल्यानंतर तो बारीक चुरा असतो, त्याला आपण म्हणतो क्रश सँड, आणि त्याचा वापर आपण मॉर्टरमध्ये सहज आणि चांगल्या प्रकारे आपण करत असतो. तर त्याचे ॲडव्हान्टेज आता आपण बघत जाऊया. इट इज अवेलेबल नियर बाय सोर्स ऑफ द स्टोन क्रशर. ज्या ठिकाणी दगडांचं अवेलेबिलिटी आपल्याला मोठ्या प्रकारे आहे, अशा ठिकाणी आपण आर्टिफिशियल सँड मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये आपण अवेलेबल करू शकतो. इट इज कम्प्लिटली फ्री फ्रॉम मड अँड एनी अदर इम्प्युरिटीज, सो इट इज नीड फॉर द वॉशिंग विथ वॉटर. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटी नसतात, कुठल्याही प्रकारचे केमिकल नसतात, त्याच्यामुळे याला धुवून घ्यायची आवश्यकता नसते. फ्रिक्वेंटली नॅचरल सँड ऑप्टेन फ्रॉम द रिव्हर बेड मे बी डिस्टर्ब द पाथ ऑफ द रिव्हर. म्हणजे काही वेळेस कसं होतं की तुम्ही समुद्रातली किंवा नदीतली वाळू तुम्ही काढून घेतल्यामुळे तिथला पाथ असतो तो डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे तिथल्या जमिनीची धूप होते. पण तुम्ही इकडं दगडाचा चुरा केलेला असतो, त्याच्यामुळे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डिसएडव्हान्टेज तुम्हाला दिसता येत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं एन्व्हायरमेंट तुम्ही डिस्टर्ब करत नाही. युनिफॉर्म ग्रेडिंग ऑफ द सँड, तर आपल्याला जसं पाहिजे तसे शेपमध्ये आपण जी काय असणारी सँड आहे ते अवेलेबल करू शकतो. म्हणजे जसे की आपण 0.05 पासून ते 4.75 मायक्रॉनपर्यंत आपण त्याची साईज निर्माण करू शकतो. आर्टिफिशियल सँड इज अ गुड फाईन ॲग्रेगिव्ह मेटल अँड कॉन्क्रीट ऑफ द मॉर्टर. काही वेळेस आपण याची फाईन पावडर सुद्धा आपण निर्माण करून त्याचा वापर आपण सिमेंटमध्ये सुद्धा त्याचा करू शकतो. देअर इज अ लेस बल्किंग ऑफ द सँड अकॉर्ड टू द यूज ऑफ नॅचरल सँड. आणि नॅचरल सँडपेक्षा काही वेळेस इथं लेस बल्किंग बघायला मिळतं. म्हणजे इथं वाळू जी का फुगते त्याला आपण म्हणतो बल्किंग, तर या ठिकाणी ती कंडिशन या ठिकाणी हापन होत नाही आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारची सँड आपल्याला या ठिकाणी ऑब्टेन होत असते. द स्टोन क्रशर आर लोकेटेड नियर बाय द सिटीज, इट इज बिकम इकॉनॉमिकल टू ट्रान्सपोर्ट. म्हणजे क्रशर जर आपल्याला एखाद्या सिटीच्या जवळपासच अवेलेबल झालेला असेल तर आपल्याला क्रश घेण्यासाठी आपल्याला लांब जाण्याची गरज नाही किंवा आवश्यकता नाही. म्हणून आपल्याला कोणत्याही ठिकाणी आपण प्लांट घालून आपण त्या ठिकाणी सँड ही इझिली अवेलेबल करू शकतो. साईट इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू नॅचरल सँड. सिल्ट जी काय असते ती निग्लिजिबल असते. सिल्ट म्हणजे अगदी लहान जी काय माती असते त्याला म्हणतो सिल्ट. तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची माती आपल्याला दिसत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपल्याला ॲडव्हान्टेज हे बघायला मिळत असतात. आणि नेक्स्ट दिलेलं आहे म्हणजे बल्किंग लेस म्हटलेलं आहे. गुड बॉन्ड विथ सिमेंट, सिमेंट संग ते चांगल्या प्रकारचं बॉन्ड फिट होत असतो. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी काय आहे ती क्रशिंगची जास्त आहे ॲज कम्पेअर सँडपेक्षा. इल हेल्प्स टू मेंटेन नॅचरल बेड ऑफ द रिव्हर. आणि आपण नॅचरल सँड वापरल्यामुळे जी काय असणारे नदीचा पाथ आहे तो सुरक्षित राहतो. म्हणजे आर्टिफिशियल सँड वापरल्यामुळे आपल्याला इतक्या प्रकारचे फायदे होऊ शकतात आणि आपण एन्व्हायरमेंटला सुद्धा आपण सेव्ह करू शकतो. आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे युजेस. जर बघायचं झालं तर स्टोन मॅसनरी असेल, ब्रिक मॅसनरी असेल, अशा ठिकाणी आपण मॉर्टर म्हणून चांगल्या प्रकारे याचा वापर करू शकतो. प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असेल किंवा RCC कॉन्क्रीट असेल, अशा ठिकाणी मित्रांनो ह्याचा वापर आपण सहज आणि सोप्यारित्या करत असतो. त्याच्यानंतर कोर सँड असेल तर ह्याचा वापर आपण एक्सटर्नल वॉलचं प्लास्टरिंगसाठी सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे अगदी बारीक प्रकारची आर्टिफिशियल सँड जर आपण ऑब्टेन केली तर त्याचा वापर आपण मॉर्टरमध्ये करून गिलावा करण्यासाठी सुद्धा मित्रांनो याचा वापर आपण करू शकतो. तर अशा प्रकारचे मित्रांनो ॲडव्हान्टेजेस आणि युजेस आपल्याला बघायला मिळत असतात. आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला दिलेला आहे कम्पॅरिझन. तर काही वेळेस तुम्हाला एक्झामला 2 ते 4 मार्काला हा क्वेश्चन असतो की कम्पॅरिझन ऑफ आर्टिफिशियल अँड नॅचरल सँड. तर नॅचरल सँड म्हणजे काय, जी सँड आपल्याला रिव्हरमधून किंवा सीच्या बेडमधून ऑब्टेन होत असते त्याला आपण म्हणत असतो नॅचरल सँड. आणि आर्टिफिशियल सँड म्हणजे काय, जी आपण मानवनिर्मित म्हणजे एखाद्या दगडाला आपण क्रश करून त्याचा बारीक चुरा करतो आणि जी काय सँड तयार करतो त्याला आपण म्हणतो मित्रांनो आर्टिफिशियल सँड. सिल्ट इज प्रेझेंट इन मोर पर्सेंटेज. सिल्ट म्हणजे त्याच्यामध्ये असणारं मातीचं प्रमाण हे जास्त असतं कारण तर नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत असते. पण ह्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सिल्ट दिसत नाहीये कारण ह्या ठिकाणी आपण स्टोनला क्रश केलेलं असतं, त्यामुळे मातीचा या ठिकाणी कोणताही संबंध येत नाही. नॅचरल सँड इज नॉट अवेलेबल ड्युरिंग रेनी सीझन. पावसाळ्यात आपल्याला शक्यतो वाळू नदीची ही मिळत नाही आहे. पण आर्टिफिशियल सँड
ॲट एनी कॉस्ट अँड एनी टाईम आपण ऑप्टेन करू शकतो. मग तुमचा पूर आलेला असू दे किंवा सायक्लोन असू दे किंवा आणि कुठलीही नॅचरल कंडिशन असू दे, पण आपण आर्टिफिशियल सँड ही केव्हाही तयार करू शकतो. इट गिव्ज लेस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दॅन आर्टिफिशियल सँड. आर्टिफिशियल सँडपेक्षा असणारी नॅचरल सँडची जी काय स्ट्रेंथ आहे ती कमी आहे आणि आर्टिफिशियल सँडची जी काय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ती मोर आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो साधे आणि सोपे कंपॅरिझन आपल्याला 2 ते 4 मार्काला विचारतात. त्याच्यामुळे सिलेबसच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा आजचा पार्ट महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत झालेल्या सिलेबसमध्ये किंवा काही लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम किंवा काही शंका असतील तर मला डायरेक्ट कमेंट करून तुम्ही मला कळवू शकता. ओके, थँक्यू एव्हरीवन.